शकतात. अतिशय लहान परमाणूपासून ते सर्वात मोठ्या महत्त्वापर्यंत सर्व वस्तूंच्या सुरुवातीला, शेवटी आणि मध्ये आपणच असता. तरीही आपण आदी, मध्य आणि अंतरहित आहात. कारण कोणत्याही पदार्थाच्या सुरुवातीस आणि शेवटी जी वस्तू असते तीच मध्येसुद्धा असते. पृथ्वी इत्यादी एकापेक्षा एक 10 पट 7 आवरणांनी घेरलेला हा जो ब्रह्मांडकोश आहे तो आपल्याप्रमाणेच दुसऱ्या कोट्यवधी ब्रह्मांडांसह आपल्यामध्ये एका परमाणूप्रमाणे फिरत राहतो. आणि असे असूनसुद्धा त्याला आपला अंत लागत नाही. म्हणूनच आपण अनंत आहात. जे नरपशु केवळ विषय भोगच इच्छितात ते आपले भजन न करता आपल्या विभूती स्वरूप इंद्रादी देवतांची उपासना करतात. हे प्रभो, जसा राजकुलाचा नाश झाल्यानंतर त्याच्या अनुयायांची उपजीविकाही नाहीशी होते, त्याचप्रमाणे क्षुद्र उपास्य देवतांचा नाश झाल्यावर त्यांनी दिलेले भोगही नष्ट होतात. हे परमात्मन, ज्ञानस्वरूप आणि निर्गुण अशा आपल्या ठिकाणी केलेली सकाम भावनासुद्धा इतर कर्मांप्रमाणे जन्ममृत्यूरूप फळ देणारी असत नाही. जसे भाजलेल्या बीजांना अंकुर येत नाहीत, कारण जीवांना जी सुखदुःखादी द्वंद्वे उत्पन्न होतात ती निर्गुणापासून नव्हे तर सत्वादी गुणांपासूनच होतात. हे अजिता, ज्यावेळी आपण विशुद्ध भागवत धर्माचा उपदेश केला होता त्याचवेळी आपण सर्वांना जिंकून घेतले. कारण स्वतःजवळ कोणत्याही प्रकारचा संग्रह न ठेवणारे आत्माराम सनकादी ऋषीसुद्धा मोक्ष प्राप्त करण्यासाठी त्याच भागवत धर्माचा आश्रय घेतात. भागवत धर्मामध्ये मी तू किंवा माझे तुझे अशी विषम बुद्धी नसते. या उलट ज्या धर्मात भेदबुद्धी असते तो धर्म अशुद्ध, नाशवान आणि अधर्मप्राय असतो. आपले आणि दुसऱ्याचे सुद्धा अहित करणाऱ्या सकाम धर्माने आपले किंवा दुसऱ्याचे काय हित साधणार आहे? जेव्हा या धर्माचे अनुष्ठान करणाऱ्याला स्वतः पीडा होते तेव्हा आपल्याला राग येतो, आणि जेव्हा दुसऱ्याला त्रास होतो तेव्हा तो अधर्म होतो. आपण ज्या दृष्टीने भागवत धर्माचे निरूपण केले आहे ती कधी परमार्थापासून विचलित होत नाही. म्हणून जे संत पुरुष चराचर सर्व प्राण्यांमध्ये समदृष्टी ठेवतात तेच त्या धर्माचे सेवन करतात. भगवन, आपल्या केवळ दर्शनानेच माणसांची सर्व पापे क्षीण होऊन जातात ही काही अशक्य गोष्ट नाही. कारण आपले नाव एकवेळा ऐकल्यानेही नीच चांडासुद्धा संसारातून मुक्त होतो. भगवन, यावेळी आपल्या केवळ दर्शनानेच माझ्या अंतःकरणातील सर्व मळ धुतला गेला आहे. ते योग्यच आहे, कारण आपले भक्त असणाऱ्या देवर्षी नारदांनी जे काही सांगितले ते खोटे कसे होऊ शकेल? हे अनंता, आपण संपूर्ण जगाचे आत्मा आहात. म्हणून जगात प्राणी जे काही करतात ते आपण सर्व जाणत असताच. म्हणून ज्याप्रमाणे काजवा सूर्याला प्रकाशित करू शकत नाही त्याचप्रमाणे परमगुरू अशा आपल्याला मी काय निवेदन करावे? भगवन, आपल्याच आधिपत्याखाली साऱ्या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो. कुयोगी भेददृष्टीमुळे आपले खरे स्वरूप जाणत नाहीत. अत्यंत शुद्ध स्वरूप अशा आपणास मी नमस्कार करतो. ज्यांची शक्ती प्राप्त करूनच कर्मेंद्रिये कर्म करण्यास समर्थ होतात, तसेच ज्यांच्या दृष्टीने युक्त होऊनच ज्ञानेंद्रिय आपापले विषय ग्रहण करण्यास समर्थ होतात, ज्यांच्या मस्तकावर हे भूमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे वाटते, त्या सहस्त्र शीर्ष भगवंतांना मी नमस्कार करतो. श्री शुक म्हणतात, हे कुरुश्रेष्ठा, विद्याधरांचा अधिपती चित्रकेतूने जेव्हा भगवान अनंतांची अशी स्तुती केली तेव्हा ते प्रसन्न होऊन त्याला म्हणाले. श्री भगवान म्हणाले, हे राजा, नारद आणि अंगिरा यांनी तुला माझ्या संबंधी ज्या विद्येचा उपदेश केला त्यामुळे आणि माझ्या दर्शनाने तू चांगल्या रीतीने सिद्ध झाला आहेस. मीच सर्व प्राण्यांच्या रूपात आहे, मीच त्यांचा आत्मा आहे आणि मीच पालनकर्तासुद्धा आहे. शब्दब्रह्म, वेद आणि परमब्रह्म ही दोन्ही माझी सनातन रूपे आहेत. कार्यकारणात्मक जगामध्ये आत्मा व्यापून आहे आणि कार्यकारणात्मक जग आत्म्यामध्ये स्थित आहे. तसेच या दोन्हींमध्ये मी अधिष्ठान रूपाने व्याप्त आहे आणि माझ्यामध्येच या दोहोंची कल्पना केलेली आहे. ज्याप्रमाणे झोपलेला मनुष्य स्वप्नात सारे विश्व स्वतःमध्ये पाहतो, तसेच स्वप्नातच जागा होऊन आपण अंथरुणावर असल्याचेही जाणतो, त्याचप्रमाणे जीवाच्या जागृती इत्यादी अवस्था परमेश्वराचीच माया होत हे जाणून सर्वांचा साक्षी असणाऱ्या मायातीत परमात्म्याचे स्मरण केले पाहिजे. झोपलेला पुरुष ज्याच्या साह्याने आपली झोप आणि त्यातील अतींद्रिय सुखाचा अनुभव घेतो ते ब्रह्म मीच आहे, त्याला तू आपला आत्मा समज. मनुष्य निद्रा आणि जागृती या दोन्ही अवस्थांचा अनुभव घेणार आहे. तो त्या अवस्थांत राहू नये, वास्तविक त्यांच्यापासून वेगळा आहे. सर्व अवस्थांमध्ये अखंड असणारे ज्ञानच ब्रह्म आहे
आणि तेच परमब्रह्म आहे. जेव्हा जीव माझ्या स्वरूपाला विसरतो तेव्हा तो स्वतःला वेगळा समजतो. त्यामुळेच या संसार चक्रात सापडतो आणि जन्मानंतर जन्म व मृत्यूनंतर मृत्यू त्याला प्राप्त होतात. ही मनुष्ययोनी म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा मूळ प्रवाह आहे. ही मिळाल्यानंतरही जो आपले आत्मस्वरूप असलेल्या परमात्म्याला जाणून घेत नाही त्याला कोणत्याही योनी शांती मिळू शकत नाही. राजा, कर्म करण्यामध्ये दुःख आहे आणि त्यापासून मिळणारे फळही दुःखदायी आहे, परंतु कर्मापासून निवृत्त होण्यात निर्भयपणा आहे असा विचार करून बुद्धिमान पुरुषाने कोणत्याही कर्मांचा किंवा त्यांच्या फळांचा संकल्प करू नये. सर्व स्त्री पुरुष सुख मिळावे आणि दुःखापासून सुटका व्हावी यासाठी कर्म करतात, परंतु त्या कर्मामुळे त्यांचे दुःख दूर होत नाही की त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही. ज्ञानाचा अभिमान बाळगणाऱ्या माणसांनी कर्मांचे व त्यांच्या फळाचे हे स्वरूप जाणून घेतले पाहिजे. त्याचबरोबर आत्म्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असून जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्था आणि त्यांचा अभिमानी यापेक्षा तो विलक्षण आहे हेही जाणले पाहिजे. हे जाणून माणसाने ऐहिक व पारलौकिक विषयभोगांपासून विवेकबुद्धीने अलिप्त राहावे आणि ज्ञान व विज्ञानातच संतुष्ट राहून माझा भक्त व्हावे. योगमार्गाचे तत्त्व समजणाऱ्या माणसांनी आपला सर्वात मोठा स्वार्थ हा मानला पाहिजे की ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याचा अनुभव घेणे. हे राजा, माझा हा उपदेश जर तू लक्षपूर्वक आणि श्रद्धेने धारण करशील तर ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न होऊन लवकरच सिद्ध होशील. श्री शुकदेव म्हणतात, त्यानंतर जगद्गुरू विश्वात्मा भगवान श्रीहरी चित्रकेतूला असे आश्वासन देऊन त्यांच्यासमोरच अंतर्धान पावले. अध्याय 16 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां षष्ठस्कन्धे चित्रकेतुः परमात्मदर्शनं नाम षोडशोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकायजातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली वरदहस्तधर मम शिरी तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन सद्गुरु श्रीहरिराया. अनेकजन्मसम्प्राप्त कर्मबन्धविदाहिने आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री सद्गुरु चरणारविन्दार्पितमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त.